बारामतीची जनता गेली 6 दशक पवार कुटुंबियाच्या मागे आहेत. दादांच्या वरचं प्रेम, विश्वास, आदर आणि त्यांनी दिलेलं योगदान यासाठी सकाळपासूनच सगळीकडे सगळ्याच ठिकाणी उत्साहानं म्हणत नाही मी तर त्यांचं एक कर्तव्य म्हणून आज मतदानासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडताना दिसत आहे. आणि बारामतीची जनता दादांचं आजचं हे देणारं मतदान हे दादांनी त्यांच्यासाठी इतकी वर्ष केलेल्या योगदानाची परतफेड म्हणून आणि श्रद्धांजली म्हणून ही सगळी लोकजण आज सगळ्या गावांमधनं मतदानासाठी मोठ्या संख्येनं बाहेर पडतात. सांगायचं तर ही संबंध पोटनिवडणूक अत्यंत भावनिक वातावरणात पोहोचला असल्यामुळे स्वतः बारामतीकरच त्यांनीच ही निवडणूक हातात घेतलेली आहे आणि त्यामुळे ते प्रत्येक जण आपले कर्तव्य म्हणून या निवडणुकीकडे पाहत आहेत आणि मतदानासाठी सगळे ते बाहेर आलेले पडतायत. सगळ्याच बाजूने अत्यंत भावनिक निवडणूक आहे. त्यांचं वय तुम्हाला माहिती आहे की त्यांचं वय जवळजवळ 89 वर्ष असल्यामुळे त्यांचं घरी मतदान झालेलं आहे. त्यांचे आज आशीर्वाद घेऊन मी आत्ताच इथे आलेले आहे आणि दादांशिवाय कुठल्याही गोष्टी आपल्याला करण्याची सवय नाही, पण आज आपल्याला हे मानून चाललं पाहिजे की दादा आपल्यात नाहीत आणि सगळ्याच बारामतीकरांनी लक्षात घेतलेलं आहे आणि ते मतदानासाठी बाहर पड़े. बारामती की जनता पिछले 60 सालों से हम पवार कुटुंबीय के साथ रही है, सपोर्ट किया है और ये जो इलेक्शन है वो दादा की बिना हो रहा है। ये इलेक्शन बारामती के लोगों ने अपने हाथ में लिया है। वो अपना वोट दादा के लिए एक श्रद्धांजलि के रूप में देना चाहती है और उसके लिए सब गांव में भी सब लोग अपनी अपनी तरफ से बाहर आ रहे हैं। बाहर गांव के लोग भी खास करके ये इलेक्शन के लिए आए हैं। वैसे तो बारामती के लोगों ने हाथ में ये इलेक्शन लिया है, मैंने बोला है, लेकिन बारामती के लोगों को पता है कि दादा ने इतने साल उनके लिए जो किया है उनको वापस देने का एक ही आज का उनका दिन है और इसके लिए अपना वोट, ये कीमती वोट उनके लिए वो डालना चाहते हैं और इसके लिए बाहर आए हैं। आपको लगता है साधारण कसे दरवेळी दादा मित्रांनी मतांनीच निवडून यायचे, पण यावेळेस समोर कोणीच उमेदवार नाही असा किरकोळ अपक्ष आहेत. भावनिक एक किनार आहे, लीड रेकॉर्ड ब्रेक होईल. बारामतीकरांनी आजपर्यंत अनेक रेकॉर्ड ब्रेक केले.